आपण प्रत्येक भाषणात असं सांगतो की प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पदस्पर्शाने पावन झालेली ही नाशिक भूमी आहे. बरं, हे म्हणत असताना खरंच आपल्याला काळाराम किती माहिती आहे? खरंच आपल्याला कुंभ किती माहिती आहे? आपल्याला नाशिकचं जे धार्मिक महात्म्य आहे ते सगळ्यांपर्यंत पोहोचवायचं आहे. कारण आताचा नवीन युवा जो आहे त्याला धर्म आणि आपली संस्कृती याची जाणीव देखील आपल्याला पुढच्या पिढींना करून द्यायची आहे. नमस्कार, मी अजित चव्हाण. या पॉडकास्टमध्ये नाशिकच्या प्रथम नागरिक आणि नाशिक शहरामधला सर्वपरिचित असा चेहरा नाशिकच्या महापौर हिमगौरी आहेर आडके यांच्याशी आपण बोलणार आहोत. अनेक विषय आहेत. भारतीय जनता पक्षाच्या सक्रिय कार्यकर्त्या ते अनेक पद भूषवल्यानंतर आता नाशिकच्या प्रथम नागरिक म्हणून काय विजन हिमगौरीताईंचं आहे, आमच्या कार्यकर्त्यांच्या करता त्यांच्या मनामध्ये नेमकं काय आहे, आणि या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्तानं एक उच्च शिक्षित महिला या शहराचं नेतृत्व करते. काय नेमक्या त्यांच्या कल्पना आहेत, संकल्पना आहेत, या निमित्तानं आपण भरपूर गप्पा मारूयात. थोडं काही महत्वाचं आणि असं जे आजवर कुणालाही माहिती नाही ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. ताई, खूप मनापासून स्वागत. नमस्ते. खूप वर्ष या उत्तर महाराष्ट्राच्या नाशिक शहराच्या आणि विशेषतः इथं ज्यांनी राजकारण घडवलं अशा लोकांच्या सान्निध्यात बालपण आपलं गेलं. नाशिकच्या महापौर म्हणून काय आपल्या डोक्यामध्ये येत्या काळामधल्या संकल्पना आहेत, विशेषतः कुंभाच्या काळामध्ये नाशिकच्या महापौर पदाचं मानाचं स्थान आपण भूषवतो? नक्कीच. एक महत्वाचा मुद्दा याच्यात असा आहे की ही एक मोठी जबाबदारी आहे दादा. कसं आहे की लहानपणापासून आपल्या जवळच्या व्यक्तींना आपण जेव्हा सेवा कार्य करताना पाहतो, अगदी नाशिकमध्ये, महाराष्ट्रामध्ये जेव्हा आपण बघतोय की आपली घरची मंडळी घरी पारिवारिक वेळ न देता लोकांची कामं सतत करतायत, तर एक कुठेतरी हा संस्कार आपोआप घडतो. हा संस्कारच आहे लोकसेवेचा, असं मला कुठेतरी वाटतं. त्याचबरोबर येणाऱ्या कुंभमेळ्याची ही जबाबदारी आहे. आपल्याला नाशिकचं जे धार्मिक महात्म्य आहे ते सगळ्यांपर्यंत पोहोचवायचं आहे. कारण आताचा नवीन युवा जो आहे त्याला धर्म आणि आपली संस्कृती याची जाणीव देखील आपल्याला पुढच्या पिढींना करून द्यायची आहे. तर मला असं वाटतं ही एक मिक्स अशी भूमिका असणार आहे माझी, ज्यामध्ये मला तो समतोल राखायचा आहे. आपले जे आधीचे ज्येष्ठ आहेत त्यांची जी काही पारंपरिक रीती आहेत ती चालवण्याची भूमिका, एक परिवाराची जपून ठेवण्याची भूमिका, मोठ्यांना मान देण्याची भूमिका, आणि त्याचबरोबर आपल्या हिंदू संस्कृतीला जपत आपल्याला ही जी नवीन पिढी आहे, जी आपण म्हणतो की आता अल्फा, जेन एक्स, जेन झी, त्यामुळे त्यांच्या ज्या काही संकल्पना आहे एकदम छोट्या छोट्या गोष्टी आहे की माझाही मुलगा आहे आता आणि तो म्हणतो की आपण पाया का पडतो. हे खरं तर आपली हिंमत नव्हती विचारायची जेव्हा आपण लहान होतो. त्यामुळे हे जे क्युरिओसिटी आहे, ही जी त्यांची विचार करण्याची क्षमता आहे ती ह्या जनरेशनची खूप वाढलेली आहे असं मला वाटतं. आणि आपण त्यांच्या प्रश्नांना उत्तर देऊ शकतो आणि ती दिलीच पाहिजे. तुम्ही महापौर झाल्यानंतर राज्यभरामधल्या मीडियानं मोठं कव्हरेज दिलं. सगळ्यांना जाणून घ्यायची उत्सुकता होती की कोण आहेत हिमगौरी आडके. महाराष्ट्रातल्या अनेकांनी त्याच्यावरती लिहिलं, बोललं गेलं की एक चांगली उच्च शिक्षित अशी महिला महापौर म्हणून शहराला लाभली. काय बॅकग्राऊंड आहे हिमगौरी आडकेंचं तुमच्या शब्दामध्ये? हिमगौरी बाळासाहेब आहेर. अगदी माझा जन्म झाला नाशिकमध्येच 11 ऑक्टोबर 82 ला आणि कुलकर्णी कॉलनीत. त्यावेळेस मला असं वाटतं एकच गायनेक हॉस्पिटल होतं बागायतकरांचं, आणि तिथे कारण डॉक्टर फॅमिलीतली आहे त्यामुळे अगदी सगळे ओळखीचे त्या वातावरणात. नंतर
माझं शिक्षण झालं निर्मला कॉन्व्हेंटमध्ये. त्यानंतर मात्र असं एक होतं की आय एम सिन्स बिगिनिंग माझा अभ्यासाकडे कल थोडासा जास्त आहे. मी आताही अभ्यासावर भर देते. त्यामुळे 10वीत असताना मी दोन्ही भूमिका पार पाडल्या. मी स्कूलची टॉपर पण राहिले, हेड गर्ल पण होते. क्या बात. त्यामुळे काही काही गोष्टी तिथे शिकायला मिळाल्या, प्रशासनाच्या, व्यवस्थापनाच्या. आणि त्यात एक किस्सा पण आहे. असं होतं की वडील जे आहेत डॉक्टर बाळासाहेब आहेर, त्यांना लहान मुलांना त्रास दिलेला आवडत नाही. अगदी म्हणजे एखादं मूल झोपलं असेल, ते कोणी असू द्या, आता आमची मुलं देखील आहेत, झोपलेल्या लहान बाळाला किंवा मुलाला उठवायचं नसतं, त्याला झोप पूर्ण करू द्यायची असेल. मग कधी आमच्या वडिलांनी असं नाही सांगितलं की इतक्या तास अभ्यास करा, पहिलाच नंबर आला पाहिजे. हा एक वडिलांचा पण धाक आणि आदर तो इतका आहे, कारण ते अतिशय कडक स्वभावाचे आहे, पण मुलांच्या बाबतीत एकदम आळवे, काळजी असा त्यांचा स्वभाव आहे. आई शिक्षिका आणि आईची आई म्हणजे आजी देखील शिक्षिका, म्हणजे मग ते कसं वातावरण असेल. मग आमच्या आजी त्यावेळच्या पाटीलबाई म्हणजे आपल्या अभिनवच्या शिक्षिका, मराठा विद्याप्रसारकच्या. मग दर आठवड्याला शुद्ध लेखन करणे, पेपर मधलं वर्तमानपत्रात लिहून, आपण पेपर म्हणतो, न्यूजपेपर म्हणतो, वर्तमानपत्र. त्यामुळे हे जे शब्दांचा कोश आहे ना, तो तिथून येतो की याचं नाव काय किंवा ह्या विषयाला काय म्हणतात मराठीत, असं ते थोडं. आणि कॉन्व्हेंटमध्ये असल्यामुळे जरा मराठीचा अजून आलेख कमी त्या काळाचा, म्हणजे, आणि म्हणून जास्त त्याच्यावर भर द्यायचा. आई अर्थातच कॉमर्सची शिक्षिका आणि नंतर आई पुढे जाऊन व्हाईस प्रिन्सिपल देखील झाली. त्यामुळे तिचा अभ्यासाकडे कल आणि वडिलांचं म्हणणं की ते काही असू दे, आरोग्य आणि झोप अतिशय महत्वाची. त्यामुळे रिझल्ट घ्यायला दोघांपैकी कोणीही उपलब्ध नाही. मी मोठी, मला एक लहान बहीण आहे, गायत्री तिचं नाव, ती डॉक्टर आहे आता. आणि अशा वातावरणात एक किस्सा असा झाला की मी हेडगर्ल पण होते, मेरिट झालं वगैरे वगैरे. कारण त्यांना असं वाटायचं की मुलांना त्रास नाही दिला पाहिजे, अभ्यास करून खूप बॉदरेशन नाही दिलं पाहिजे. म्हणजे त्यावेळेस पण वडिलांचं म्हणणं असं होतं, पण आईचं मात्र होतं की नाही, अभ्यास शिकायला पाहिजे, केला पाहिजे. आई तशी साधारण बॅकग्राऊंड मधनं वाढलेली आहे, कारण अगदी पंचवटीतल्या एका खोलीत पूर्ण शिक्षण घेतलं. खोलीत जागा नाही म्हणून छत्रेवाड्यात जाऊन आपल्या पंचवटीतल्या धर्मशाळेत अभ्यास केला, अशी तिची पार्श्वभूमी. वडिलांनी पण शेती करूनच शिक्षण घेतलं, कारण त्यावेळेस इतके पैसे नसायचे. ग्रॅज्युएशन करायला ते डेंटिस्ट आहे, त्यांची ऍडमिशनसाठी पण त्यांनी शेती केली. मोठे बंधू जरी त्या काळात बीजे मेडिकलला होते, पण असं तो त्यांचा संघर्षाच्या काळातनच ते दोघं वर आले. त्यामुळे त्याची जाणीव आम्हाला आहे, त्यांनी ती जाणीव करून पण दिली आहे. त्यामुळे ह्या संस्कारातनं आम्ही घडत गेलो. किस्सा असा आहे की वडील शाळेत कधी यायचे नाहीत, आले तर फक्त आरोग्याच्या विषयी यायचे. मला एकदा लहानपणी शाळेत आमच्याकडे इराणपूरकर टीचर होत्या पहिलीत असताना. त्यांनी मला मारलं होतं, काहीतरी अभ्यास राहिला होता, होमवर्क केला नव्हता आणि मला ताप भरला. त्यामुळे वडील तिथे डायरेक्ट निषेध करण्यासाठी की हात कैसे लगाया असं वगैरे, जसे आत्ताचे पालक येतात तसंच. पण कधी काही गोष्टी झाल्या तरी ते कधी आले नाही शाळेत. आणि नंतर 10वीत डायरेक्ट कट टू की नेमका काय निकाल लागला, नाही काय निकाल लागला वगैरेचं पण नाही काय घेणं देणं आम्हाला. ते स्थायी समिती अध्यक्ष होते 98 मध्ये महानगरपालिकेचे, आणि मी 10वीत पहिली आली म्हणून माझा सत्कार करायला ते आले. तर असा हा किस्सा आहे की कधीही शाळेत न आलेल्या वडिलांना त्या दिवशी मात्र माझ्या सत्कारासाठी यावं लागलं. क्या बात. पण पुढे तुम्ही स्थायी समितीचे अध्यक्ष झाला. हो, 20 वर्षानंतर, 20 वर्षांनी, 2018 साली. म्हणजे मला असं वाटतं नाशिक महापालिकेत हा पहिलाच प्रसंग असेल की वडीलही स्थायी समितीचे अध्यक्ष आणि नंतर 20 वर्षांनी कन्या देखील स्थायी समितीचे अध्यक्ष. हा पहिलाच प्रसंग असेल. महिला म्हणून मीच महानगरपालिकेतली पहिली
महिला अध्यक्ष राहिली आहे नाशिक हं. महानगरपालिकेतली. त्यामुळे तो इतिहास नोंदवला गेला. पण तेही अर्थात आपली जी पार्टी आहे, उच्च शिक्षण ताई पुढे कुठे आणि कसं झालं? उच्च शिक्षण जे आहे 10वी नंतर 12वी अर्थातच केटीएचएम कॉलेज, हं. मविप्र विद्यालय आपलं. आणि 12वी झाल्यानंतर मग कमिन्स येथे नवीन IT ची चर्चा होती. त्यावेळेस इथे प्रचलित स्कॉलरशिपचे क्लासेस आहेत थत्ते काकूंचे, जे सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यांची मुलगी ही पहिल्या बॅचला रमा, ती गेली होती कमिन्स IT ला. आणि आम्ही गाडगीळ सरांचे विद्यार्थी 11वी 12वीचे. त्यामुळे गाडगीळ सर म्हणतील ती पूर्व दिशा. आम्हाला म्हणजे मला दोन्हीकडे ऍडमिशन मिळत होती तेव्हा A-B ग्रुप ठेवायचं होतं. आणि पहिल्यांदा CET जी महाराष्ट्रातली अनाऊन्स झाली, ही नेगेटिव्ह मार्किंग स्कीम, आणि नीट तर नंतर झाली, पण आधी मेडिकलला जाण्यासाठीची जी CET ती आमची पहिली बॅच. वा. असं ते सगळं आहे. आणि मग त्या दोन्हीकडे सारखे मार्क, आणि मग चूज. मग त्यात डॉक्टर फॅमिली असल्या कारणाने बरेच जण येऊन इंजिनियर्सचं कसं होतं, त्यांना काय फ्युचर आहे, डॉक्टरची फॅमिली रेडी बिझनेस आहे वगैरे वगैरे, काहीच प्रॉब्लेम. मी म्हटलं हो, पण मी मी एक थोडीशी क्रिएटिव्ह साईडला पण झुकणारी व्यक्ती आहे. त्यामुळे मला असं वाटायचं की डॉक्टर म्हणजे खूप प्रोफिशियन्सी, सिन्सिअरिटी, आणि ते ब्लडशेड आपल्याला कधी आवडलं नाही. त्यामुळे आपण म्हणायचं ओके आम्हाला सगळं जमतं, पण ते काटछाट जमणार नाही आपल्याला, आणि तो विषयच नको. त्यामुळे त्या मार्गे आपण कधी गेलो नाही, आणि रीतसर इंजिनियर कमिन्स झाला. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतली. पुढे पुण्यात आपण काही काळ नोकरी केली? नाही, त्यानंतर कमिन्स मधनं मी MBA ला ऍडमिशन घेतली. दॅट वॉज युनिव्हर्सिटी ऑफ पुणे, पुंबा आपण जे म्हणतो, पुणे MBA डिपार्टमेंटला. आणि मग तिथून माझी प्लेसमेंट झाली टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये. मग त्यावेळेसपासून तर राजीनामा देईपर्यंत मी TCS मध्येच होते. राजकारणामध्ये येऊ असं वाटलं होतं? ऍक्च्युली नाही, कारण मी नाशिकमध्ये येईल असंही मला वाटलं नव्हतं. TCS मध्ये जॉब करत असताना खरं वेगवेगळ्या व्हर्टिकल्समध्ये काम करायची संधी मिळाली. अगदी पुणे, मुंबई, मग ऑन साईट. मग असं ठरलं की जायचंच आहे आपल्याला, आउट ऑफ इंडिया जायचं वगैरे. पण त्या दरम्यान माझं लग्न झालं. त्याबद्दल थोडंसं काही? हो, त्याबद्दल सांगते. ते 2000 म्हणजे ड्युरिंग दॅट टाइम असं होतं की ऍडमिशन घ्यायला जेव्हा आपण 12वीतनं इंजिनिअरिंगला तिथे जातो, तर एक ग्रुप जातो ना आपला. पुण्याला COEP मध्ये राऊंड व्हायचे त्या काळचे. त्यामुळे मैत्रिणी सगळेजण सोबत. मग असं होतं की मैत्रिणीचे तिथले असणारे बंधू ते आम्हाला हेल्प करायला. मग तिथे माझी खरं अभिजितशी भेट झाली, म्हणजे जे माझे आता हजबंड आहेत. ओळख झाली. पण मग पूर्ण इंजिनिअरिंगचं आमचं ग्रॅज्युएशन झालं. ही वॉज माय सिनियर, पण ते माझ्या कॉलेजमध्ये नाही, अर्थात मी कमिन्सला होते. पण भेटणं व्हायचं माझं. आणि त्यानंतर MBA झाल्यानंतर MBA मध्ये देखील पुंबामध्ये ऍडमिशन घेतल्यावर किंवा काही मला सजेशन लागायचं, तर नाशिकचं कोणीतरी आहे ह्या निमित्ताने आमची भेट व्हायची. अशी ती मैत्री होती आमची. आणि मग मैत्रीतनं आम्ही पुढे लग्नाचा विचार केला. म्हणजे नाशिकची सुनबाई व्हायचं हे तिथे निश्चित झालं? तिथे निश्चित झाला. वा. म्हणजे नाशिकचीच मुलगी नाशिकचीच सुनबाई झाली. राजकारणामध्ये येण्याचा प्रसंग काय येत आहे, म्हणजे कसा आलात राजकारणात? एक उच्च शिक्षित मुलगी, म्हणजे खरं तर राजकीय पार्श्वभूमी आहे, पण खरंच राजकारणामध्ये आपण येऊ असं वाटत होतं कारण ते मनापासून आवडत होतं? एक आहे की आपण जे आपल्या वडिलांना, आईला आणि पारिवारिक मोठ्यांना, म्हणजे आमच्याच परिवारामध्ये सगळ्यांचे आदर्श असणारे असे डॉक्टर दौलतराव आहेर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ते आपले मोठे काका? ते माझे मोठे काका. आणि मी त्यांना अगदी शाळेपासून बघत आली आहे की काकांचं रुटीन कसं असायचं, ते कोणकोणत्या विषयावरती बोलायचे, आणि त्यांचा स्वभाव अतिशय कडक. म्हणजे लहानपणी आम्ही जेव्हा प्रचारासाठी जायचो, कारण प्रचार हा नित्य नियमाचा विषय होता लहानपणी. त्यामुळे आणि आधी भोंग्याचा प्रचार असायचा, लाऊडस्पीकरवरती या बोलायचं. ताईंचं मत कमळाला, असा तो प्रचार. आणि घोषणा ह्या खूप
त्या काळाच्या एकदम महत्वाच्या गोष्टी असायच्या प्रचारादरम्यान. आणि जेव्हा इलेक्शनचा सीझन असायचा तेव्हा आमच्यासाठी एकच मस्त गोष्ट असायची, कारण शाळेला सुट्टी. सुट्टी. आम्ही सगळे एका ठिकाणी आणि सगळे कझिन्स सोबत, आई काकू वगैरे सगळे प्रचाराला. आम्हाला त्या दरम्यान जेव्हा आम्ही म्हणायचो अरे आम्हाला पण प्रचार करायचा, तुम्ही नेमकं करता काय, करता. आम्हाला पण करायचंय. तर त्यामुळे अगदी शाळेपासून प्रचाराची सवय, की असं आहे का बरं, मग झेंडे आधीपासून पाहिलेले, मग ते बॅच द्यायचे असतात हे आम्हाला माहिती. मग त्या बॅचचं एक वेगळं कुतूहल असायचं, की मला पण एक पाहिजे. मग तो इतरांमध्ये वाटायचा, मग माझ्याकडे बॅच आहे असं सांगायचं. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या एकदम क्युरिओसिटीने, आपण म्हणतो ना, की हळूहळू तो कार्यकर्ता एक एक घडत जातो, बघत 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 घडलेला आहे. त्यामुळे तेव्हा आपल्या काकांनी काय केलेलं आहे असं कानावर पडायचं, की अरे बाबांनी नाशिकसाठी, म्हणजे असं त्यावेळेस जेव्हा बोललं जायचं, की काकांनी खरं तर आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशकात यावं म्हणून राजीनाम्याची तयारी केली होती, की तुम्ही देत नसाल, नाशिकचा आरोग्य मंत्री म्हणजे महाराष्ट्राचा आरोग्यमंत्री आहे, नाशिक माझं गाव आहे, आणि तुम्ही इथे जर देत नसाल तर हा घ्या माझा राजीनामा. म्हणजे त्यावेळचे राजकारणी हे समाजकारणासाठी आपल्या भागासाठी खूप अग्रेसर होते. हे बघितलेलं आहे, की त्यावेळेस पद, आपली प्रतिष्ठा, आपलं जे काही आहे ते मी कोणासाठी करतो, ते माझ्या लोकांसाठी करतो. तर हे कायम जे एक लहानपणापासून बिंबवलं गेलं आहे ते लक्षात आहे, स्मरणात आहे. त्याचबरोबर वडील हे डॉक्टर पेशात होते, ते डेंटिस्ट होते, आणि नंतर त्यांनी प्रॅक्टिस सोडली, त्यांनी शिक्षण संस्था काढली, आणि शिक्षण संस्थेत मग काही शाळा आणि आयुर्वेद कॉलेज काढलं. त्यामुळे हा त्यांचा प्रवास होता. म्हणजे ते स्टँडिंग कमिटी चेअरमॅन जरी असले तरी त्या काळात त्यांनी ते सगळं अनुभवलं, प्रशासकीय बाबी त्यांच्या लक्षात आल्या, आणि मग ते शिक्षण संस्थेकडे वळाले. आपण राजकारणात गेलं पाहिजे हे कधी वाटलं किंवा ते कसं घडलं? मी 2010 साली टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचा राजीनामा दिला, आणि मी असा विचार केला की आपण आपल्या वडिलांना मदत करायला हवी, कारण शिक्षण संस्थेचं काम वाढत होतं. आमची एक संस्था, एक छोटं कॉलेज तिथे कराडला पुण्याजवळ पण होतं. मी पुण्यात स्थायिक झाले होते खरं तर. तिथे जेव्हा आम्ही जाऊन बघितलं तर तेव्हा पुणे आणि कराडाचं कंपॅरिझन जर झालं तर मग मी तेव्हा वडिलांना सांगितलं की कराडमध्ये जाऊन स्थायिक होणं नाही पॉसिबल होणार, अवघड होईल, कारण त्यावेळेस अभिजित जे आहे ते नेस्ले सोबत होते. तर त्यामुळे मी म्हटलं की मी इथेच, आम्ही दोघं जॉब करतो. मग वडील म्हटले की ठीक आहे, आपण मग ते युनिट नको करूयात आणि मग नाशकातच राहू देत. माझी जी बहीण आहे आणि तिचे जे यजमान आहेत ते दोन्ही डॉक्टर आहेत, ते पेडियाट्रिशियन आहेत, ती एंडोडॉन्टिस्ट आहे. त्यामुळे त्यांचं मुंबईमध्ये चांगलं सुरू होतं, त्यामुळे ते यायला नाही म्हणले. आणि मग शेवटी मग एक मोठी मुलगी म्हणून आपल्याला कुठेतरी जाणीव असते की अरे आपण बाबांना मदत गेलं पाहिजे, बाबांना मदत केली पाहिजे. म्हणून मग त्या दृष्टीने मी अभिजित यांच्याशी बोलले, आणि मग ते पण मला म्हटले की ठीक आहे, माझं डिस्ट्रीब्युशनचं मी तिथून पण करू शकतो काम. म्हणजे कोणीही मला पण सगळेजण म्हणायचे अरे लोक मेट्रो सिटीत जाण्याचा प्रयत्न करतात, इथून तुला ऍक्च्युली आम्ही इटलीला फ्लाय करणार होते माझ्या ऑनसाईट प्रोजेक्टसाठी, पण तू रिझाईन करून नाशिकला का जातेय? मी म्हटलं फॉर गुड. मी तेव्हा फक्त एवढंच ॲज अ रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून मी माझा जॉब सोडला आणि वडिलांना जॉईन केलं. त्यात अजून, कारण ते स्थानिक स्वराज्य संस्थाच आहे, शिक्षण संस्था म्हणजे ही आपली स्थानिक स्वराज्य संस्था जशी आहे, त्यामुळे संस्थेचं काम काय असतं, ट्रस्टी काय असतात, संचालक काय असतो, त्याचं काम कसं होतं, GR कसा वाचायचा असतो, हे खरं 2010 नंतर जेव्हा मी संस्थेचं काम सुरू केलं करायला तेव्हा कळायला लागलं. आणि नक्कीच तेव्हा मग जी मराठी भाषा आजीने आईने शिकवली होती त्याचा वापर झाला. कारण गंमत पहा कशी आहे, सगळे GR मराठीत, बरोबर, आणि सगळं कामकाज मराठीत. आपल्याला लेटर जरी द्यायचं, पण 2014 मध्ये नंतर आपल्या डिजिटल इंडियाची ड्राईव्ह सुरू झाली.
मग त्यावेळेस IT चं नॉलेज कामात आलं. कारण पूर्ण कॉलेज MIS सिस्टीममध्ये, एंटरप्राइजमध्ये करावं लागलं. मग हॉस्पिटलचं सॉफ्टवेअर, कॉलेजचं सॉफ्टवेअर, ॲडमिनिस्ट्रेशन, स्टुडंट ॲडमिशनचं सॉफ्टवेअर, ह्या सगळ्या गोष्टी जिथे-जिथे जशी-जशी गरज पडली, त्यामुळे माझं एकच सांगणं आहे, की कुठलंही ज्ञान हे वाया जातच नाही तुमचं. तुम्ही वापर कसा करता आणि ती वेळ कशी येते, त्यावरती खरं त्यावरती तर अवलंबून. अवलंबून असतं. म्हणजे जायचं होतं इटलीला हो, नोकरीनिमित्तानं, हो. संधी मिळत होती, आलात नाशिकला, महापौर पदापर्यंतचा हा प्रवास होईल असं तेव्हा वाटलं होतं का? नाही. मी छान संस्था सांभाळेल. एक अजून स्वप्न होतं, की एक शाळा काढावी. कारण तेव्हा इंग्रजी माध्यमात शाळातनं शिकल्यामुळे मला असं जाणवलं, की नाशिकमध्ये आत्ता जे काही पाठ्यपुस्तक आहेत किंवा ज्या पद्धतीने इंग्रजी शिकवलं जातंय, त्याच्यावर शिक्षकांचं लक्ष नाहीये. कारण त्यावेळेसचे शिक्षक जे आम्हाला उपलब्ध होते किंवा त्यांनी मला शिकवलं, त्यामध्ये अगदी छोट्या-छोट्या चुका, ग्रामॅटिकल मिस्टेक्स. आता काय झालंय, भेसळ झालंय जरा. त्यावेळेसची इंग्लिश भाषा आणि आताची इंग्लिश भाषा खूप स्लँग आपण वापरतो. US आणि UK मधला तो फरक होता. पण इट वॉज नॉट ओन्ली फॉर इंग्लिश. ते इतर विषयांमध्ये देखील तसं जाणवायला लागलं, की हे नोट्स देतात. फक्त नोट्स शिकवतात. मग पुस्तकं मुलं वाचत नाहीये. हे एक कुठेतरी मेरिटोरियस स्टुडंट म्हणून मला आवडलं नाही, की पुस्तक बाजूला राहिलंय आणि सगळे 21 अपेक्षितांवरतीच चालू आहे. म्हणजे फक्त यश मिळवण्यासाठी, ज्ञान मिळवण्यासाठी. नाही, एक्झॅक्टली. तर ती पोकळी कुठेतरी जाणवली आणि म्हणून मग शाळा सुरू करायचा निर्णय घेतला आणि मग एक इंग्लिश मीडियम शाळा CBSEची आपण सुरू केली. तर ही महानगरपालिकेमधली पहिली टर्म, दुसरी टर्म, पुढचा सगळा प्रवास, स्थायी समितीचे अध्यक्ष आणि महापौर, असा सगळाच चढत्या भाजणीनं हा क्रम राहिलेला आहे. निश्चितपणे आपल्या कारकिर्दीवरती आपले काका, माजी मंत्री दौलतराव आयर असतील, आपले वडील असतील, या सगळ्यांचा तो आपण असं म्हणूया की सुरुवातीच्या काळामध्ये त्याचा फायदा झाला. पण स्वकर्तृत्वानं पुढे आलेली एक महिला नेता असं स्थान मिळवण्याचा प्रवास कसा होता? खरं तर महिला नेता असं आपण जेव्हा म्हणतो, जेव्हा ती अपॉर्च्युनिटी आली, की काय करायचं आहे. मला सांगायला आनंद वाटतोय, की माझी आई देखील नाशिक महानगरपालिकेत हो, उपमहापौर म्हणून उपमहापौर होते. होती आणि ती उपमहापौर सिंहस्थाच्या काळातच होती. त्यामुळे 24 वर्षानंतर कन्या महापौर. आई उपमहापौर होती सिंहस्थामध्ये आणि मी आता महापौर आहे. पण आईला मी काम करताना बघितलं होतं. आता हे बघा, माझ्या समोर 2 व्यक्तिमत्व होते. एक वडील काम करत असताना पॉलिटिक्समध्ये, एक आई. आई शिक्षिका असल्यामुळे अतिशय प्रभावशाली वक्तृत्व. अगदी. म्हणजे मी आईला खूपदा सांगते, की आत्ताही प्रचार करताना मला इतके विद्यार्थी तिचे भेटतात, की तुम्ही मॅडमच्या मुलगी. म्हणजे आई आम्हाला शिकवायला होते वा. वगैरे असं. त्यामुळे तो आदर एक शिक्षकांप्रती असतोच. पण शिक्षक म्हटल्यानंतर राजकारण हा पिंड नाही. त्यामुळे आईनी एकच टर्म पॉलिटिक्समध्ये केली, राजकारणात केली. आणि मग तिला असं जाणवलं, की नॉट माय कप ऑफ टी. की ती खूप प्रिन्सिपल्ड असे, की कुठेही जाताना कुठेही आडेवेडे न घेता राजकारण बदलत गेलं आणि मग तिला असं वाटलं, की नको आता मी ह्याच्यात पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे आपण इथे थांबावं. तिथे खरं मला महिला राजकारणी हा जो विषय आहे, त्याला एक कुठेतरी माझ्या मनात होतं, की आई पुढे जाऊ शकत होती. पण आई गेली नाही. हे कुठेतरी होतं आणि आईचा आणि माझा युक्तिवाद याच्यात कायम होतो. आई म्हणे, की काही गरज नाहीये. मला सेवा करायची, तर मी एकटी पण करू शकते. त्याच्यासाठी मला पद हवं असं काही नाही. आणि जेव्हा मी कॉलेज स्टुडंट होते, तेव्हा मी तिच्याशी आर्ग्यू करायचे, की आई असं नसतं, की तुला जेव्हा मोठ्या मास लेव्हलला लोकांना सेवा द्यायची असते, तेव्हा पॉवर पण गरजेची आवश्यक आहे. असते. तो हा जो आमच्यातला संवाद आणि वाद हा होता. तर तो आता काही दृष्टीने, कारण ती वेगळ्या विचाराची आहे आणि मी म्हणते, की नाही, दोघंही लागतात. तुमचं इंटेंट पण चांगलं लागतं सेवा करण्यासाठी, पण तुमच्याकडे आयुधं पण लागतात. संसदीय इक्वली आयुध इम्पॉर्टंट हवीच. आहेत. त्यामुळे मग हा विचार आला आणि जेव्हा 2017 मध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली, की आपल्याला
भारतीय जनता पक्षाला अतिशय चांगली संधी होती की आपण मेजॉरिटीने येऊ, कारण आजपर्यंत नाशिकच्या इतिहासात युतीमध्ये सरकार झालेली आहेत नाशिकमध्ये, आणि त्यामध्ये कायम शिवसेनेचा एक मोठा भाग राहिला आहे. पहिल्यांदा 2017 मध्ये आपल्याला स्पष्ट बहुमत मिळालं भारतीय जनता पक्षाला, आणि त्यात आपण म्हणजे मी 2017 मध्ये होते, आणि आधी पण मी त्यात म्हटलं की आधी आई तू राहा, तुला प्रचाराची गरज नाही, तुला सगळे ओळखतात, तू शिक्षिका राहिलेली आहे मेजॉरिटी बॅचेसची. तोपर्यंत आई रिटायर झाली नव्हती. आई म्हटली की नाही, आता हे वय माझं नाही येण्याचं राजकारणात, ही तुमची पिढी आहे, त्यामुळे तुम्ही गेलं पाहिजे. आणि तिथेही तिने मला सांगितलं की तू विचार कर, तुला जर पटत असेल तर जा, नाहीतर नको जाऊ. पण स्वतः विचार करून निर्णय घे. हो, आणि पण मग लहानपणीचा तो विचार होता की आई पुढे जाऊ शकत होती, पण आई थांबली. त्यामुळे मग ते कुठेतरी मनात होतं की नाही, स्त्री पुढे जाऊ शकते, तिला तो वेळ आणि ते पोझिशन, तो पिच किंवा अपॉर्च्युनिटी मिळाली पाहिजे. आणि मला असं वाटलं की भारतीय जनता पक्षाचं हे जे विकासाचं पर्व आहे, त्यामध्ये ते स्त्रियांना मागे टाकून चाललेलं नाहीये. हा अनुभव मला लगेच 2017 निवडणूक झाल्यानंतर 2018 मध्ये जेव्हा मी पहिला महिला स्थायी समिती सभापती झाले, तेव्हा लगेचच आला की जे चांगलं काम करणारे, योग्य उत्तम काम करणारे त्या महिलेला नक्की आपला पक्ष संधी देतो, हे माझ्या लक्षात आलं. आणि त्यामुळे त्या सिन्सिअरिटीने आपण जेव्हा एक कार्यकर्ता म्हणून काम करतो, भले 1 वर्षाचं असेल, 1 महिन्याचं असेल, किंवा जे काही आपलं कार्यकाळ असेल, त्यामध्ये चांगलं काम. आणि पहिला जेव्हा झाल्यानंतर मी आशीर्वाद घ्यायला गेले, आई आत्ताच्या ह्याची आहे, तरी आजीचा आशीर्वाद घ्यायला गेली तेव्हा आजी म्हटली ते किचन विचन सोड, आणि जे काम तुला करायला मिळतंय ना आज, ते एकदम जोर लावून एकदम छान कर. क्या बात. त्यामुळे हा जो आशीर्वाद आहे तो मी अगदी लक्षात ठेवलाय. वाह. ताई, महापौर झालात, यावेळेला महापौर होत असताना काय मनामध्ये स्वप्न आहेत? आता आपल्याला देवेंद्र फडणवीसजी आणि गिरीश महाजनजी या दोघांचे मार्गदर्शन आहे. कुंभमेळा होऊ घातलाय. महापौर म्हणून काय विजन आहे या कुंभमेळ्याचं? नक्कीच महापौर म्हणून जेव्हा हा कुंभमेळा आहे, पहिले विजन हे नाशिकसाठीच आहे. कारण आज आपण बघताय, कुंभमेळा मंत्री गिरीशजी महाजन असतील, आपले सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, यांचं अतिशय काटेकोर आणि बारीक लक्ष या कुंभमेळ्याकडे आहे. आणि मला असं वाटतं की ही नाशिकसाठी संधी आहे, मोठी संधी. मोठी संधी आहे. कारण ज्या धर्तीवरती प्रयागराजला एक बार सेट झालेला आहे, आपण बघताय, आणि लोकांच्याही अपेक्षा, लोकांच्याही धार्मिक भावना या आता एका लेवलला आहेत की जिथे ते हिंदुत्वाकडे झुकलेले आहेत. त्यांना कळतंय की आपली संस्कृती कुठेतरी डावलली गेली होती, आणि आपण त्याचा प्रचार प्रसार करून आपल्या पुढच्या पिढीला घडवलं पाहिजे, हे सगळ्यांच्या लक्षात आलंय आता. आणि सन्माननीय मोदीजींनी जो काही आपल्याला आपल्या धर्माविषयी, आपल्या भारतत्वाविषयी जो एक आदर निर्माण करून दिलाय, जागतिक आदर आज भारतीयांविषयी आपण पाहता जागतिक पटलावर निर्माण झालाय, तो काय एका दिवसात नाही झाला. तो हळू आपल्याला ती जागतिक मान्यता मिळत गेली आहे. आणि जेव्हा हे इतरांच्या लक्षात आलं, कोविड काळात लक्षात आलं, नंतर प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा जागतिक प्रॉब्लेम्स निर्माण झाले, आत्ताच्या काळात पण आज जेव्हा युद्ध परिस्थिती चालू आहे, त्यावेळेस आपण बघतोय की भारत हा अजातशत्रू म्हणून उभा आहे. आणि तो फक्त ह्या कालखंडामध्येच ते शक्य झालं, कारण आपण विचारशक्तीने जी काही भारतीय संस्कृती आहे ती आपली एकदम खोलवर रुजलेली आहे, आणि त्या विचारांवरती खरं तर आपल्याला हा पाठबळ निर्माण होत आहे. आणि म्हणून आज देवेंद्रजी आपण बघतोय की त्यांनी जे काही धडाडीचे निर्णय घेतलेले आहेत, ते बघून आम्हाला स्फुरण येतं की येस, हे आपले जे लीडर्स आहेत, आपले प्रधानमंत्री असतील, आपले देवेंद्रजी असतील आणि गिरीश भाऊ असतील, ह्या प्रत्येकाकडनं शिकण्यासारखं खूप काही आहे. आणि आम्ही खूप स्वतःला भाग्यवान समजतो की एक भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून यांच्या मोशीतनं आपण एक तयार होतोय. कारण सगळेजणांना हे
भाग्य नाही लाभत. फक्त ते कोणी कसं घेतं यावर अवलंबून आहे. कोण कोणाकडनं काय शिकतं. कारण प्रत्येकाकडनं छोट्या-छोट्या गोष्टी असतात ज्या शिकण्यासारख्या आहेत आणि त्या जर आपल्याला ओळखता आल्यात, तर नक्कीच त्याचा तुमच्या करिअरमध्ये कारण आता पॉलिटिकल करिअर म्हणतो आपण त्यामध्ये आणि वावरताना, लोकांशी बोलताना, संपर्क साधताना त्या विषयाचा खूप खूप मोठा परिणाम एक लीडर घडताना होत असतो आणि मेंटरशिप ही अतिशय महत्त्वाची आहे. मग ती कुठल्याही बिझनेसची असो किंवा राजकीय असो. मला असं वाटतं की ही नाशिकचीच संधी आहे आणि हीच संधी आहे नाशिकमध्ये शाश्वत विकास करण्याची. तुम्ही मेंटरशिपचा विषय काढला. दोन मोठे मार्गदर्शक, एक राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि दुसरे तुमचे गुरु मार्गदर्शक गिरीशभाऊ महाजन यांनी या कुंभमेळ्याच्या निमित्तानं जे व्हिजन ठेवलंय ते तुमच्या दृष्टीतून कसं दिसतं तुम्हाला आणि काय त्याच्याकरता त्या पूर्णत्वाकरता काय तुमचा आता आराखडा आहे? नक्कीच आता आपण बघतोय की नाशिकसाठी ही जी कामं आहेत जवळ-जवळ आता परवाच मुख्यमंत्री साहेब इथे येऊन गेले. 2 दिवस आपली राष्ट्रीय संत परिषद सुरू होती. म्हणजे किती खोलवर विचार आहे. म्हणजे त्या परिषदेत आम्ही जेव्हा गेलो आणि त्या साधू संतांचे विचार ऐकलेत, तर आम्ही अवाक झालो आहोत, की एक लोकप्रतिनिधी म्हणून आपण जे आपल्या नाशिक महानगरपालिकेत 122 रिप्रेझेंटेटिव्हज जे विचार करतो, लाईट, रोड, रस्ते, पाणी आणि ह्या सगळ्या गोष्टी आणि ज्या पद्धतीने नाशिकमध्ये काही गोष्टींना चालना देण्यात आली आणि त्यात म्हटले की काय साधू संत असतील, अरे जरा येऊन बघा काय साधू संत आहे. म्हणजे तुम्हाला कळेल की किती प्रगल्भ विचाराचे खरं हे साधू संत आहेत. त्यांनी जो विचार मांडला तो खरं तर सगळ्यांनी ऐकला पाहिजे. ह्या माध्यमातनं मला सगळ्यांना सांगायचं आहे की सगळ्यांची संतांची अशी इच्छा आहे की हे पर्यटन नसून तीर्थाटन असावं. किती चांगली संकल्पना आहे बघा. म्हणजे लोक कुंभमेळ्यात आली पाहिजे. पर्यटन म्हणजे मजा आणि तीर्थाटन म्हणजे मोक्ष. हा एक जो आर्थिक एक दृष्टिकोन सुद्धा एका संतांनी तिथे मांडला की जितना खर्चा करोगे उसके दुगना आपको हो, म्हणजे ती मिलेगा. देण्याची जी संकल्पना आहे. आता बघा की टॅक्सच्या आम्ही रूपानं आणखी तुमचा तिथे व्यवसाय वाढेल. एक्झॅक्टली. तर ही जी संधी आहे जसं मी म्हणते की हा जो एक संस्कृतीचा भाग झाला, पण दुसरी एक इकॉनॉमी जी तयार होते त्याच्याकडे आज बघा तुम्ही. जसं प्रयागराजमध्ये तिथल्या लोकांना एक अपॉर्च्युनिटी मिळाली. मायक्रो एंटरप्रेन्योर्स तयार झाले. महिला उद्योजक देखील तयार झाले आणि मोठमोठे लोकं तिथे इन्व्हेस्टमेंटसाठी आज ते जेव्हा पर्यटन किंवा हे तीर्थाटनासाठी लोकं येतात, त्यावेळेस खरं तर लोकं पाहतात, की आपली संस्कृती काय? हिचं वातावरण काय? आपली धार्मिक स्थळं कोणती आहेत? आणि आपण कोणत्या आपण प्रत्येक भाषणात असं सांगतो, की प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने. पदस्पर्शाने पावन झालेली ही नाशिक भूमी आहे. बरं हे म्हणत असताना खरंच आपल्याला काळाराम किती माहिती आहे? खरंच आपल्याला कुंभ किती माहिती आहे? मला त्याच्यात अजून एक माहिती जी मिळाली ती अशी होती, की उज्जैन आणि प्रयागराजचे कुंभ हे उत्तर भारतातले सगळे संत महात्मे येतात. पण नाशिकच्या कुंभाचं एक अनन्यसाधारण महत्त्व असं आहे, की हे दक्षिण भारतातल्या आपल्या संतांना जोडतं. नाशिक त्र्यंबकेश्वर दोन्ही स्थानांचं बरोबर. महत्व मोठं. दोन्ही स्थानांचं महत्त्व तितकंच मोठं आहे आणि जेव्हा हा कुंभ होतोय तो विचारांचा आहे. त्यात सगळ्यात प्रामुख्याने जी गोष्ट इथे मला सांगायची वाटते, की संतांनी काय विचार केला, की नाशिकमध्ये आणि ह्या कुंभमेळ्यात आपण आपल्या पुढच्या पिढीला ड्रग्ज आणि व्यसनांच्या पोटी जाऊ देणार नाही. नाही. हा त्यांचा विचार आहे. ही त्यांची मागणी आहे. म्हणजे तुम्ही विचार करा आणि त्यात ते म्हणतात, की अख्ख्या भारत देशामध्ये ही जी पॅरलल इकॉनॉमी ह्या अंमली पदार्थांनी किंवा व्यसनांमुळे निर्माण झाली आहे, त्याचा नाश झाला. नायनाट कसा करायचा आपण ह्याच्यावरती खरं तर ते बोलत होते. आणि आपण बघताय, की आता आपली जी तरुण पिढी आहे, गेल्या काळात काही एमडीचे प्रकरणं बाहेर निघाले होते आणि खूप मोठा ड्रग्सचा साठा देखील इथे पकडण्यात आला होता. त्यामुळे ही जी तरुण पिढी आहे, याला आपण काय देतो? कोणत्या प्रकारचे विचार देतो? हे खूप महत्वाचं आहे. महत्वाचं आहे. ताई, या निमित्तानं नाशिकला खूप मोठा रिंग रोड होतोय. बरोबर. या निमित्तानं नाशिकचे सगळे रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे होत आहेत. या निमित्तानं नाशिक शहरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती विकासाची कामं होणार आहेत.
नाशिकमध्ये पायाभूत सुविधांच्या दृष्टीनं आणि एकूण सगळा नाशिकचा चेहरा मोहरा कुंभाच्या निमित्तानं 15 कोटी लोक जे येतील त्यांना सामावून घेण्याच्या निमित्तानं 35,000 कोटीहून अधिकची विकास कामं या शहरामध्ये होणार आहे. त्यांचं काय चित्र नाशिककरांच्या समोर, महाराष्ट्राच्या समोर, देशाच्या समोर आपण मांडाल? नक्कीच आपल्याला पाहता येईल की आज आपला जो आपण जेव्हा परदेशी जातो तेव्हा तिथलं हेरिटेज जपून ठेवलेलं आहे. तिथे आपण बघतो की हेरिटेज वॉक असतात. त्याच काहीशा पार्श्वभूमीवर आपलं जे रामाचं वर्णन आहे, तर आपण रामकालपथ. रामकालपथ करतोय. तर रामकालपथ कसा असावा आणि त्याचं जे सगळं काम आहे आपण पाहताय खूप जोराने सुरू आहे. त्याच पद्धतीने रामझुला देखील होतोय की तो असा ब्रिज आहे ज्याच्यामध्ये आपण रामाची खूप मोठी प्रतिमा खरं तर उभी करतोय आणि त्या निमित्ताने पर्यटकांचं आपल्याला आकर्षण होईल. नक्कीच पर्यटनाचं आकर्षण आहे. प्लस ही जी काही विकास कामं आपण करतोय की रिंग रोड्स होत आहे. रिंग रोड्स कशासाठी होणार आहे? तर ज्या आपल्या जशा शरीरात रक्तवाहिन्या असतात, तसं तुम्हाला माहिती आहे आपल्या आदरणीय गडकरीजींनी हे महाराष्ट्रात नाही भारतभर सिद्ध केलेलं आहे की जिथे जिथे हे रिंग रोड्स आणि रस्ते एकदम चांगले चकचकीत असतात तिथली इकॉनॉमी तर बदलतेच आणि तेच नाशिकचा कायापालट आज होतोय. आपण बघताय की जे हायवेचं काम चालू आहे, रिंग रोडचं काम चालू आहे, समृद्धीचं देखील इथे काम झालेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला येणारे जे लोक आहेत तीर्थाटनासाठी, पर्यटनासाठी एक पॅरलल गोष्ट निर्माण होते. त्याचबरोबर आम्हाला जे काही इथे युवकांसाठी करायचं आहे, युवकांसाठी स्टार्टअप आणि इन्क्युबेशन सेंटर करण्याकरता तुम्हाला माहिती आहे की मुख्यमंत्र्यांचा खूप मोठा मानस आहे. स्किल युनिव्हर्सिटी येऊ घातलेली आहे. आपण IT एक्सपर्ट आहात. IT एक्झॅक्टली. माझं एक दुःख असं आहे की नाशकामध्ये म्हणजे गेल्या टर्ममध्ये सुद्धा मी प्रयत्न केलेत की नाशकामध्ये जवळ-जवळ 400 IT कंपन्या इन अन अनऑर्गनाइज्ड मॅनर ते आज काम करताय. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की आपल्याकडची मुलं बाहुबलीसारख्या प्रोडक्शनमध्ये इन्व्हॉल्व्ड होती आणि ते सगळे नाशिकचे आहेत. म्हणजे जे काही राष्ट्रीय स्तरावरती आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती चांगली कामं म्हणजे होत आहेत 400 IT कंपन्या नाशिकमध्ये काम करतायत. करतायत, पण इन अन अनऑर्गनाइज्ड मॅनर. त्यांना कुठे जागा नाहीये. त्याच्यामुळे IT हबचा प्रस्ताव आम्ही गेल्या काळात केला. पण कोरोना आल्यामुळे आपण तो डिले केला. आता देखील बजेटमध्ये त्याचा उहापोह झालेला आहे. लॉजिस्टिक पार्कचा विषय झाला. आपण पाहताय की सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी एअरपोर्ट विस्तारीकरण केलेलं आहे आणि त्या दिवशी जेव्हा उद्घाटन झालं एअरपोर्टचं, तेव्हा त्यांनी सांगितलं की डावोसला ते जेव्हा गेले, तेव्हा इथे जवळ-जवळ 30,000 जॉब अजून निर्माण होणार आहे. ते वाह! जॉब कुणासाठी आहे? ते आपल्या युवक पिढीसाठी आहे आणि म्हणून हे स्किलिंगचं जे काम आहे, की इंडस्ट्रीजमध्ये जॉब जे लागतात स्किल्ड लोकं आणि आपण जे अभ्यासक्रमात शिकवतो, त्याच्यासाठी ही जी गॅप आहे, ती जे आपल्याला कमी करायची असते म्हणून एक स्किल इंडस्ट्री गरजेची आहे, की ही गॅप कमी होईल आणि जॉब्स निर्माण होतील. त्याचबरोबर IT क्षेत्रामध्ये आपल्याला जास्तीत जास्त चांगल्या कंपन्या आपल्या नाशिक शहरात कशा आणता येईल आणि इंडस्ट्रीज देखील मोठमोठ्या आपल्याला ईज ऑफ डुईंग बिझनेस आपण बघताय सेंटरमध्ये. आणि एकदम चांगली गोष्ट जी मला इथे नमूद करावीशी वाटते, नाशिक महानगरपालिका ही देशातली प्रथम महानगरपालिका आहे, जिने एका वर्षात 2 प्रकारचे बॉन्ड्स रेज केलेले आहे मार्केटमधनं. आपण पाहताय की जसं जग बदलतंय तसं हे आपले रोखे उभारून पैसे तुम्ही उभे इन्स्ट्रुमेंट्स केले. एक्झॅक्टली. त्याच्यामुळे आपण पहिला बॉन्ड जो घेतला तो क्लीन गोदावरी बॉन्ड होता आणि दुसरा जो घेतला तो होता ग्रीन बॉन्ड आणि बजेटच्या काळात होता. निश्चितपणे आपण बघताय की आपल्या सन्माननीय निर्मला सीतारामनजी यांनी ग्रीन कामांसाठी किंवा ग्रीन बॉन्ड्सवरती इन्सेंटिव्ह अनाऊन्स केलेले होते आणि त्यामुळे प्रत्येक 100 कोटी जे आपण मार्केटमधनं रेज करतोय त्याला 10 कोटी आम्हाला केंद्र सरकारने दिली आहेत. क्या बात. आणि हे नुसते सबस्क्राईब नाही झाले. ही अपॉर्च्युनिटी कशी आहे बघा. आपण एक महानगरपालिका म्हणून विकसित होत असताना आपले जे मेंटर आहेत, आपले जे मुख्यमंत्री आहेत, आपले जे कुंभमेळा मंत्री आहेत, हे एक नवीन द्वार आपल्यासाठी ओपन करून देत आहे की आपण मार्केटमध्ये रिटेलमध्ये देखील गेलो आणि आपल्या लोकांनी आपल्यावर विश्वास दाखवून गुंतवणूक केली आहे महानगरपालिकेत. असं हे पहिलं मॉडेल जे आहे ग्रीन बॉन्डचं ते आम्ही तयार केलं आणि ती 5 पट गुंतवणूक झाली. किती कोटी म्हणजे उभे राहिले? मागितले 200 मिळाले 1000. क्या बात. त्यामुळे
जो लोकांचा इंटरेस्ट आहे, म्हणजे आता बघा, एवढं लिबर्टी देणारं सरकार आणि एवढे मॉड्युलर सरकार आपल्याला कुठे मिळणार आहे मला सांगा? एवढी मेंटरशिप, आणि त्यात सुद्धा सन्माननीय मुख्यमंत्री जेव्हा लिस्टिंग झालं तेव्हा ते म्हणले की हे मॉडेल तुम्ही अशा पद्धतीने वापरा की जे छोट्या छोट्या रिक्वायरमेंट असतील नगर परिषदांच्या, त्या एकत्रित येऊन 1,000 कोटी रेज करू शकता का, याच्यावरती तुम्ही विचार करा. म्हणजे बघा, आपली लिडरशिप कुठे विचार करते आणि आपण त्यांच्याकडनं काय काय शिकलं पाहिजे. खरं तर काय ते अतिशय अभ्यासू आहेत. गिरीश भाऊंकडनं देखील आरोग्याचं काम त्यांचं इतकं मोठं आहे आणि आपण बघताय की आता ते 15,000 झाडं लावली, त्यांनी जगवली आहे. परवाच आम्ही त्या ठिकाणी जाऊन आलो आणि अतिशय चांगली डौलात ती झाडं उभी आहे. अगदी 15-20 फुटाची झाली आहेत. ड्रिप इरिगेशन करून त्याची आम्ही काळजी घेतोय आणि अशा पद्धतीचा हरित कुंभ करायचं खरं तर आमचं स्वप्न आहे. हे सगळं होत असताना ताई, तपोवनातली असतील किंवा विकासाच्या नावावरती काही 100-200 झाडं वटवृक्ष शहरामधली तोडली गेली म्हणून सोशल मीडियावरती काही आंदोलनजीवी आणि काही मंडळींनी अतिशय खालच्या पातळीवरती महापालिकेवरती, सत्ताधाऱ्यांवरती, विशेषतः कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांना वारंवार टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातो. या सगळ्याला काय उत्तर आहे? खरं तर कुंभमेळा मंत्री गिरीश भाऊ टार्गेट होतात, पण ते स्वतःसाठी करताय का ते, हा मुळात विचार झाला पाहिजे. जे काय होतंय ते नाशिकसाठी होतंय, नाशिककरांसाठी होतंय, संतांसाठी होतंय. आपण जर बघितलं तपोवनात तर वेगळेच मुद्दे प्रसिद्ध झाले. त्यामध्ये खरं तर अचानक प्रसिद्धी मिळवण्यासाठी डावे विचार हे रुजवण्यात आले आणि ते अतिशय वेगळ्या पद्धतीने एक निगेटिव्ह नरेटिव्ह सेट करण्याचं काम खरं तर तिथे झालं. आणि ते लक्षात येताच आपण बघितलं असेल की त्या काळात काही आपले लोकप्रतिनिधी तिथे नव्हते आणि त्यामुळे ते सिंगल हँडेडली खरं तर गिरीश भाऊंनी हँडल केलं. आपल्या सगळ्या प्रसार माध्यमातनं त्यांनी हे सांगायचा प्रयत्न केला की ही साधू संतांची जागा आहे आणि एक जर वृक्ष तोडलं तर त्या जागी आम्ही 10 वृक्ष लावू आणि मोठे करू. पण ते वृक्ष पण काढताना कोणते काढत होतो, जे काही आपल्या इतर वृक्षांना त्रास देतील असे, जे 10 वर्षाचे होते. हेरिटेज वृक्ष नव्हते, पण ज्यांना काही पोर्ट्रेयल नेगेटिव्ह रित्या करायचे ते त्या पद्धतीने करत गेले आणि त्याचा एक पण तुम्ही इम्पॅक्ट. 15,000 झाडं लावली, ती झाडं लावायला हे लोक बरोबर. आले होते का? नाही, नाही. तेच तर मी सांगायचा प्रयत्न करतेय, की हे जे वृक्षतोडीनिमित्त आणि वृक्षप्रेमी जे आहेत, पर्यावरण प्रेमी जे आहेत, त्यांच्यामध्ये एक वाक्यता नाहीये. मी म्हटलं, की नंतर जेव्हा आमची लोकल बॉडी आली, त्यावेळेस आम्ही त्यांना भेटायला गेलो. त्यांनी 1 दिवसाचं लक्षणीय उपोषण केलं. आम्ही सगळ्यांचे विचार जाणून घेतले. काही बायोडायव्हर्सिटीवर काम करतात, चांगले आहेत, सगळे शिकलेले आहेत. पण त्यातले काही जे समाजकंटक आहेत, त्या ग्रुपमध्ये मिक्स्ड आहेत आणि ते काहीतरी उलटं-पालटं असं कायम करायचा प्रयत्न करतात आणि लोकांची दिशाभूल करत राहतात. काम करणारा व्यक्ती बाजूला राहतो. आपला जो हेतू आहे ते खरं तर चांगला आहे, की आपल्याला ग्रीन कुंभ करायचा आहे आणि तपोवनातली झाडं जगवायचीच आहेत. कुणालाही असं वाटत नाही, की एखादं झाड आपण आज कापून टाकू, असं नाहीये. आणि वटवृक्षाला आपण पूजतो. ती झाडं तुम्ही पुनर्प्रस्थापितही करणार आहात. त्यामुळे आपण त्याचं रिप्लांटेशन करतोय. पिंपळ आणि वटवृक्ष हे रिप्लांट होतात हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि तेच करायचा प्रयत्न करतोय. पण काही पद्धतीने आता गंगापूर रोडवरील देखील आपण झाडं रस्ते विस्तारीकरणाकरता काढलेली आहेत. त्यात अनेकांचे ऍक्सिडेंट झालेत. म्हणजे 12 वर्ष मागच्या कुंभात ज्यांची आपण परमिशन मागितली होती ते झालं नाही आणि त्यांच्यावरती काही जणांनी स्टे आणला होता. त्यानंतर आपण जेव्हा ही कार्यवाही प्रशासनाने केली तेव्हा देखील काही वृक्षप्रेमी आलेत आणि त्यांनी ते बंद पाडायचं काम केले आहे. ते कोर्टात गेले आहेत. पण हे सगळं करत असताना ज्या कुटुंबावरती खरं तर ही वेळ आली, की त्यांचं एखादा घरातला माणूस त्या वृक्षांच्या कारणाने दिसले नाहीत म्हणून त्यांना गमवावा लागला. तर ते जेव्हा आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्याकडे जातो, तर त्यांच्या नजरा आम्हाला 1000 प्रश्न विचारत असतात, की आमचा तर माणूस गेला. माणूस गेलाय, पण तुम्ही याच्या पुढे काय करणार? काय कर ही दुहेरी कात्री आहे. नाशिककरांच्या महापौर म्हणून एक काय आवाहन तुम्हाला करावं असं वाटतं ते? कारण मी पाहिलंय की तुम्ही आंदोलकांशी पण बोलता. तुम्ही असं
आम्ही चर्चाच करणार नाही असे म्हणत नाही. तुम्ही त्यांनाही चर्चेला आमंत्रित करता, त्यांच्याशी बोलता. दुसरीकडे कोण हरित लवादात गेलं, कायदेशीर अडचणी उत्पन्न केल्या, त्याच्याशी लढावं लागतं. तिसरीकडे डेडलाईन कुंभमेळ्याची जवळ येत चालली, त्यामुळे तुम्हाला कामाकडेही लक्ष द्यावं लागतं. या सगळ्या त्रांगड्यामधनं हे जे वाद उत्पन्न करून ठेवले, नाशिककरांचं काय नेमकं नुकसान होईल आणि तुम्ही काय सांगाल की काय करू नका? महापौर म्हणून तुमचं आव्हान काय? महापौर म्हणून खरं तर सगळ्याच नाशिककरांना मला हे आवाहन करायचं आहे, की कुंभनिमित्ताने जी काही कामं होत आहे आता शहरामध्ये, आपल्यासाठी ते खूप चांगल्या लेव्हलला एक नाशिकचं प्रोजेक्शन म्हणून, ब्रँडिंग म्हणून पण होणार आहे. आम्ही देखील वृक्षप्रेमी आहोत. आम्हाला देखील पर्यावरण हे हवं आहे. कारण आपली पुढची पिढी त्यांच्यासाठी वृक्ष जगले पाहिजे, पाणी राहिलं पाहिजे. हे सगळं नैसर्गिक जे वातावरण नाशिकचं आहे, ते निश्चितपणे जपण्याचा जो संकल्प आहे तो आमचा देखील आहे. पण हे करत असताना जर आपल्याला कुंभ चांगला करायचा असेल, तर त्यामध्ये येणारी ज्या काही सुविधा आपल्याला उपलब्ध कराव्या लागतील. कारण आता आपण पाहताय, की गेल्या कुंभासारखे ह्या वेळेस 2-4 असे कोटी पर्यटन किंवा लोकं इथे दर्शनासाठी येणार नाहीये. तर आमचा जो 10 पटाचा आमचा हा आकडा जातोय 12-15 आणि कोटी लोक आहेत. 12-15 कोटी लोकं इथे येणार आहे. जी काही रस्त्याची संकल्पना आहे, जे प्लॅनिंग आहे, ते 12 लाख लोकसंख्येसाठी जे नाशिक शहराचं केलं होतं, आज शहर 25 लाखाहून अधिक झालंय. दुपटीने, तिपटीने गाड्या दरवर्षी ॲड होत आहेत. आपण बघताय की एका घरात आज 2 टू व्हीलर असतात, 1 फोर व्हीलर असते. त्यामुळे त्या सगळ्याच रस्त्यांवरनं जाता आणि मुख्यतः हा गंगापूर रोड जो आहे, तोच रस्ता खरं नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला देखील जोडणारा जोडणार आहे. आहे. त्यामुळे पूर्ण यात्रेकरू ह्या रस्त्यावरनंच जाणार आहेत आणि हे जर विस्तारित नाही केलं, तर ह्या वृक्षांवर किंवा अजून काही ॲक्सिडेंट्स होतील त्याला खरं तर जबाबदार कोण राहील? त्यामुळे ह्या सगळ्या पार्श्वभूमीचा विचार करता प्रशासनाने त्यांची जी काही भूमिका मांडली आहे आणि लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला जे काही वाटतंय, आम्ही निश्चित लोकांच्या बाजूनेच आहोत. पण जर आपण आकडेवारी बघितली, तर गेल्या काही वर्षामध्ये जवळ-जवळ 46 लोकांनी त्यांचे प्राण गमावले आहेत त्या 7-8 वृक्षांमुळे आणि हे कुठेतरी नमूद झालं पाहिजे. आणि जेव्हा आपण एखादी रोड करतोय, त्याचं विस्तारीकरण करतोय, कारण तेव्हा आपल्याला माहिती नसतं डीपीमध्ये याचं प्लॅनिंग काय. त्यामुळे ती त्यावेळेस प्लॅन झालेले आणि जवळ-जवळ 7 वटवृक्ष आहेत, 8 पिंपळाचे आहेत वृक्ष. ते आपण रिप्लांट करतोय आणि त्या पद्धतीचं नोटिफिकेशन देखील आपण जारी केलं आहे. महासभा नाशिक महानगरपालिकेची सगळे नाशिककर पाहत असतात. आता लोकांच्या प्रतिक्रिया अशा आहेत की हिमगौरी अडके या कसलेल्या राजकारण्याप्रमाणे महासभेवरती कंट्रोल मिळवून आता महासभा चालवू लागले. हं. महापौर भारतीय जनता पक्षाचं मित्र पक्षांनाही आपण निवडून आल्यानंतर सोबत घेतलं. भरभक्कम पाठबळ असताना या कुंभाच्या निमित्तानं हिमगौरी अडकेंचं काय रूप महापालिकेत, महासभेत, प्रशासनावरती पकड, काय नेमकं दिसेल, काय मनामध्ये, आणि हे सगळं करत असताना शेवटी काय विचार मनामध्ये असतो? हे सगळं करत असताना खरं तर आपण असं एकदम खूप छान वाटतं, की महापौर बसलेले आहेत, 100हून अधिक मेजॉरिटी आहे, एक 10-5 विरोधी आहे. तर एकदम सरळ-सरळ सगळे प्रश्न सुटले पाहिजे. हे साधारण एक चित्र आहे. पण ते तसं नसतं. जेव्हा आपण सभागृहात असतो म्हणजे मी आता बऱ्याचदा जेव्हा जाते तेव्हा मी असं इमॅजिन करायला सांगते. डॉक्टरांच्या अनेक कार्यक्रमात गेले, IMAमध्ये तेव्हा मी त्यांना सांगितलं, की सपोज 4 वर्ष तुमची ओपीडी बंद झाली. आणि अचानक शटर ओपन झालं. किती रीग लागेल पेशंटची मला सांगा तुम्ही. त्या तसं झालंय. पद्धतीने झालेलं आहे, की अपेक्षांचा डोंगर. लोकप्रतिनिधींचाही कारण कामाची ओरड 4 वर्ष जेव्हा प्रशासकीय काळ होता, तेव्हा लोकप्रतिनिधी जेव्हा आता निवडून आले, त्यांना नक्कीच नाशिककरांना त्यांच्या कॉलनी रोड्सचाही विचार करून त्यांनी जे काही आश्वासनं खरं तर दिलेली आहेत, ते सगळे त्यांना दाखवायचे आहेत करून, की मी हे निवडून आलोय आणि मी जे मी काही करतोय. तुम्हाला प्रॉमिस केलेलं आहे, ते मी आता करतोय. ही कामं मंजूर करा. पण जे काही नवीन निवडून आलेले आहेत, त्यांना खरं तर तो प्रशासकीय अनुभव नाहीये आणि त्यामुळे त्यांना असं वाटतं, की आज मी नगरसेवक झालो किंवा लोकप्रतिनिधी झालो,
की उद्यापासून माझं काम झालं पाहिजे. ते तसं नसतं. एक फाईल फिरवायला किती वेळ लागतो, जेव्हा त्यांना ते सर्कल कळेल, त्यावेळेस त्यांना जाणवेल, की अरे बाबा एका कामासाठी आपल्याला एवढ्या सगळ्या गोष्टी, खरं गव्हर्नमेंटचं किंवा शासकीय काम एखादं मंजूर करणं हे इतकं सोपं नाही. सोपं नाही. कारण छोटं काम असो किंवा मोठं काम असो, त्यात प्रत्येक प्रक्रिया आहे. गोष्टीची प्रक्रिया ही आपल्या महापालिकेच्या खरं तर ऍक्टमध्ये लिहिलेली आहे आणि त्यानुसारच काम होतं. पण त्याचबरोबर जसं तुम्ही म्हणालात, की कंट्रोल आणून, कारण का असं असतं, की प्रत्येक राजकारणाला आपली भूमिका मांडायची असते आणि आता रील, फेसबुक, इन्स्टा या सगळ्या गोष्टींमुळे जे प्रचार मोहिमेत सगळे लोकप्रतिनिधी करत होते, की आम्ही आमच्या प्रभागाची निकड जी आहे ती कशी महापौरांसमोर, कशी आयुक्तांसमोर मांडली, हे सगळ्यांना खरं तर सांगायचं. मी त्यांना दोष नाही देणार, कारण आजकाल सगळ्यांना पोहोचवायचं असतं आणि पोहोचवायचं माध्यम ते म्हणजे आपले फेसबुक, इन्स्टा, ट्विटर, रील आहे आणि म्हणून त्या प्रत्येकाला बोलायची संधी देणं खरं तर माझ्याकरता शक्य नसतं. पण मी प्रयत्न करते की प्रत्येकाला ती बोलायची संधी द्यावी. त्यात सिनियर मंडळींची वेगळी अपेक्षा असते आणि जे नवीन निवडून आले आहेत त्यांची वेगळी अपेक्षा असते. पण सभागृहाचं पावित्र्य आणि शिस्त याला प्राधान्य राहील. 100%. एक सभागृहाची गरिमा आहे. शेवटी आपण 122 लोक हे नाशिकचा विकास करण्यासाठी, लोकाभिमुख कामं करण्यासाठी आपल्याला लोकांनी निवडून दिलंय आणि आपण एकाही धोरणात्मक निर्णयात कमी पडलो किंवा तो एकही निर्णय नाशिकच्या विरोधातला जर घेतला गेला तर त्याचे जे पडसाद आहेत ते भविष्यात आपल्याला सोसावे लागतील, हा विचार करून त्या गांभीर्याने, कारण त्या सभागृहाचा आपण कुठेही बघतात, जेव्हा सभा चालते त्या सभागृहाचं एक पावित्र्य असतं, एक गरिमा असते, आणि एक आता लोक लाईव्ह रिस्पेक्ट बघतात. असतो आणि आता ते लाईव्ह बघतात. त्यामुळे जिथे जिथे मला जाणवतं की हे डिसिप्लिन नाहीये, हे ऍक्टनुसार नाहीये, हे ह्या पद्धतीने नाही झालं पाहिजे, त्यामुळे मी तर सगळ्यांनाच सांगते की आपण एकदा भेटू, आपण ह्या विषयावरती. पण ह्या विषयात देखील माझा जो मागचा अनुभव होता तो अतिशय कामात पडतोय मला, कारण प्रशासकीय अनुभव असणं ही किती मोठी गोष्ट आहे ते आज मला जाणवत आहे. निश्चितपणे. ताई, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती अनेकदा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी शहरामधल्या आणि उत्तर महाराष्ट्रातल्या तज्ज्ञ लोकांना चर्चेकरता बोलावलं, त्यांचं ऐकून घेतलं. पण आपण महापौर झालात. शहरामध्ये वेगवेगळ्या संघटना आहेत, डॉक्टर्स आहेत, वकील आहेत, आर्किटेक्चर आहेत, शिक्षक आहेत आणि खूप तज्ज्ञ मंडळी या शहरामध्ये आहेत. अनेकांना असं वाटतं की महापौरांनी आमच्या सूचना ऐकून घ्याव्यात. यांच्याकरता काय आव्हान असेल? नक्कीच. मी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरती जाते. जसं मी सांगितलं, की आता आयमा असेल, नीमा असेल, त्यांच्याकडे मी जाऊन भेट दिली आहे. त्यांचे विचार ऐकून घेतले आहेत. IMA कडे देखील गेले मेडिकल आणि आरोग्य क्षेत्रामध्ये. नेडेरको असेल, क्रेडाई असेल. बऱ्याच वृत्तपत्रांनी देखील एक ब्रेनस्टॉर्मिंग सेशन अरेंज केले, ज्याच्यात प्रशासनाचे काही व्यक्ती आणि महापौर म्हणून मी देखील उपस्थित राहिले. त्यांचे विचार ऐकून घेतले. तर माझ्या मते आपण जेव्हा कुंभ एक इथे प्लॅटफॉर्म निर्माण करतोय, तर निश्चितपणे जे पदसिद्ध आहेत या सगळ्या संस्थांचे, जे काही शिक्षण संस्था असतील मोठ्या 100 वर्षाच्या पुढच्या, असे लिगसी असणारे जे काही आहेत, ज्यांनी सांस्कृतिक विभाग देखील आहेत त्यात, की ज्यांनी अनेक कुंभ हाताळलेली आहेत. कारण कुंभ हा विषय एक्सपिरियन्सचा आहे, एक्झिक्युशनचा या आहे. सगळ्या अनुभवी लोकांना काय आव्हान तर करायला? त्या अनुभवी लोकांकडनं मला सूचना मिळता आहेतच, पण त्यांना एका प्लॅटफॉर्मवर घेऊन आपण एक कमिटी स्थापन करून, माझं असं म्हणणं होतं की एक सेंटर ऑफ एक्सलन्स. मला कायम असं वाटतं की नाशिकमध्ये भारताचा थिंक टँक बसतो, तर आपण आपल्या लोकांना नाही विचारलं तर ते योग्य नाहीये खरंय. आणि म्हणून त्या सगळ्यांना एकत्रित घेऊनच खरं तर हा कुंभ साजेसा होईल आणि त्यांच्यासाठी आपण एक प्लॅटफॉर्म करतोय, जेणेकरून ते सजेस्ट करतील आणि जे सजेशन्स शक्य होतील ते आम्ही सगळे त्याच्यावर काम करत आहोत आणि नक्कीच ह्यामध्ये गिरीश भाऊंचा पण आम्हाला खूप मोठा आधार आहे, की ते हे सगळी कामं, आमची ज्या कल्पना आहे त्यासाठी देखील आम्हाला पुढाकार घेत ते आम्हाला सपोर्ट करतात. ताई, नाशिक छोटं होतं आणि माणसं खूप मोठी होती. एक काळ असा होता. आता शहर खूप मोठं झालंय, महानगर झालंय.
मोठ्या संख्येनं स्थलांतरित शहरामध्ये आहेत आणि प्रचंड वाढीचा वेग आहे. या शहरामधल्या लोकांना छोट्या छोट्या अपेक्षा आहेत. महिलांना स्वच्छतागृह हवी आहेत, रस्त्यावरचे भिकारी हटवले पाहिजेत. आपण खूप संवेदनशील आहात. परवाच एका चर्चेमध्ये तुम्ही म्हणालात की नव्हतं असं चित्र, हे मंडळी अचानक कुठून आली, शहरामध्ये पोलिसांनी ऑपरेशन मुस्कान राबवलं, हे सगळे लोक बाजूला केले, पण तरी सुद्धा हे विकास होईल, रस्ते होत राहतील, बाकीच्या तर सगळ्या गोष्टी होतील, पण या शहराची एक सांस्कृतिक शहर म्हणून एक खूप चांगली ओळख आहे. मग कलाकारांसाठी असेल, महिलांसाठी असेल, काय संकल्पना आहे डोक्यामध्ये? नक्कीच. मी जेव्हा स्थायी समिती सभापती होते, खरं तर तेव्हापासून ई टॉयलेटची संकल्पना आहे, पूर्ण यादीच आहे माझ्याकडे, की शहरभर कुठे-कुठे आपल्याला हे जे स्वच्छतागृह आहे महिलांसाठी, कुठे उभं करायचं. त्यावेळेस मी पिंक रिक्षा राबवली, जी आता महाराष्ट्रात राबवली जाते. त्यामुळे 2018 साली आपले बस ड्रायव्हर्स, कंडक्टर्स, रिक्षा वाह! चालक वाह! या सगळ्यांना सोबत घेऊन खरं तर आपल्याला कुंभची तयारी केली पाहिजे. कारण ते फ्रंटलाईनर्स आहेत. जो येणारा व्यक्ती आहे त्याच्याशी पहिल्यांदा नाशिककर म्हणून कोणी बोलेल तसे सगळे आहेत. आणि त्याच्यामुळे आपले स्वच्छता कर्मचारी असतील किंवा इतर देखील मंडळी आहेत जे फर्स्ट कॉन्टॅक्ट आहेत, त्यांना सगळ्यांना बरोबर घ्यावं लागेल. त्याचबरोबर आम्ही एक नाशिक महानगरपालिकेचं जे ॲप आहे ते रिवाईव्ह करतो आहे. त्याला इतर प्लॅटफॉर्मशी जोडून मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे की आपला AI कुंभ झाला पाहिजे आणि त्यांना टेक्नॉलॉजी बेस्ड कुंभ हवा आहे. आणि IT इंजिनियर म्हणून माझी खूप मोठी जबाबदारी आहे वाह! की आपल्याला कुंभचा जे काही अनुभव आहे तो एका वेगळ्या पद्धतीने सुद्धा घेता आला पाहिजे. आपण म्हटलात की यंग जनरेशन जेनझी आहे, ती कदाचित कुंडापर्यंत येईल की नाही, पण आपण कुंडात डिप केलेलं आहे असं तर त्यांना वाटलं पाहिजे. हा अनुभव देखील आपण त्यांना देऊ शकू असं मला वाटतं. तयारी सगळी सुरू आहे ताई, पण थोडेसे नाशिककर त्रस्त आहेत. हो. म्हणजे अर्थात एखादं काम सुरू असताना ती जी गैरसोय आहे, ती होते लोकांची. स्वाभाविक प्रतिक्रिया आहेत, कधी त्रासतात, कधी चिडतात. नाशिककरांना काय सांगाल? मी नाशिककरांना अनेक प्लॅटफॉर्म्सवरनं हे सांगितलंय आणि त्यांना मला माहिती आहे की आपलं लग्नघर आहे. लग्नघर असल्यानंतर आपल्याला पसारा होणार आहे, आवरावं लागणार आहे. एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा आवरावं लागणार आहे. पण आपण हे प्रिपरेशन करतोय आणि हे प्रिपरेशन फक्त या कुंभाकरता नाहीये. माझं असं म्हणणं आहे की माझ्या ह्या पोझिशनचा किंवा आपल्या ह्या अपॉर्च्युनिटीचा आपण योग्य तो वापर म्हणजे निधी जो येणार आहे कुंभमेळ्याचा, तो कुंभमेळ्यासाठी वापरला आणि संपला असं न होता, आपण खरं तर नाशिकसाठी एक इकोसिस्टम तयार करून घेतोय, जी कुंभानंतर देखील आपल्या पुढच्या पिढीसाठी आणि आपल्यासाठी उभी राहणार आहे. त्यामुळे नाशिककरांना माझी एवढी नम्र विनंती आहे, की आपण हा जो होणारा त्रास आहे, तो काही महिने सहन करा. पुढचा येणारा काळ हा आपलाच आहे आणि नाशिककरांचाच राहील. स्वच्छ, सुंदर, सुरक्षित आणि हरित नाशिक आपल्याला पाहायला मिळेल फक्त काही महिन्यानंतर. ताई, खूप वर्ष प्रशासकीय राजवट होती, त्यामुळे लोकांना आता महापौर आल्यानंतर, सगळे नगरसेवक काम करायला लागल्यानंतर किती सांगू किती नको असं असं सगळं होतं. अनेक लोक सूचनांचा भडीमारही करतात, कधी कधी तो अतिरेकही होत असेल. पण महापौर म्हणून काम करत असताना कशाला प्राधान्य असेल, आणि नाशिककरांना जाता जाता महापौर म्हणून तुमच्या नाशिककरांकडनं अपेक्षा काय? महापौर म्हणून निश्चित नाशिककरांच्या माझ्याकडनं अपेक्षा आहेत, की बेसिक फॅसिलिटीज, कारण आता आपण बघतोय नाशिकचं विस्तारीकरण होतंय. तुम्ही जसं म्हटलात 23 खेडे देखील इथे आहेत, की मोठमोठ्या बिल्डिंगा उभ्या राहिल्या आहेत. कोरोना काळानंतर अचानकपणे शहराची जी वाढ आहे, ती सर्वत्र पसरलेली आहे आणि ह्यामध्ये नाशिक महानगरपालिका म्हणून मला सगळ्यांना रस्त्याची सुविधा द्यायची आहे. येणाऱ्या पर्यटकांना देखील मोठे रस्ते द्यायचे आहेत. हायवेज होत आहेत. उत्तर महाराष्ट्राची खरं तर आपण शिक्षणाची भूमी आहोत आणि येणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण पण द्यायचं आहे. माझी तर अशी संकल्पना आहे, की अनेक विद्यापीठांना आपण नाशिकमध्ये बोलवू शकतो का? वाह! कारण त्या निमित्ताने आणि महानगरपालिकेचे जे काही आपले शाळा आहेत, त्यांना सुद्धा आपल्याला क्वालिटी नॉर्म्समध्ये कसं घेता येईल. क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया हे देखील काम करतंय नाशिक महानगरपालिकेसोबत, की आपण जो शिक्षणाचा स्तर आहे, तो कसा वाढवू शकतो आणि त्यासाठी एक मेंटॉर मेंटी मॉडेल आहे, जे प्रायव्हेट शिक्षणातल्या टीचर्स सोबत आम्ही एकत्रित
जर तिसरीचा विद्यार्थी असेल इंग्लिश मिडियमचा, तर तो महानगरपालिकेचा पण तेवढ्याच लर्निंग ऑब्जेक्टिव्हनी प्रिपेअर झाला पाहिजे. या दृष्टीने खरं नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचं कसं इम्प्लिमेंटेशन आधी आपण करू आणि मग इतर करतील ह्यावरती क्वालिटी प्रभाग करणे. आणि याच्यामध्ये 4 ते 5 सेक्टर्स आम्ही फोकस करतोय. त्याच्यामध्ये शिक्षण आहे, हेल्थ आहे, ॲग्रिकल्चर आहे, इंडस्ट्री आहे आणि स्वच्छता आहे. तर आणि स्वच्छता हे खूप महत्वाची महत्वाचं. गोष्ट आहे. कारण त्याचबरोबर नाविन्य पूर्ण जे उपक्रम घ्यायचे आहेत त्यामध्ये आपण कार्बन क्रेडिट्सवर देखील काम करतोय, की हे जे आपल्याला ग्रीन मॉडेल तयार करायचं आहे, आपण एवढी झाडं लावणार आहोत आणि कचऱ्याचं संकलन होणार आहे, त्यावर प्रक्रिया करून आपण CNG बनवू शकतो का? वा. आपण काही दुसरं बायोचार बनवू शकतो का? तर ह्या सुद्धा गोष्टी ज्या आहेत त्या प्रोजेक्ट लेवलवरती त्याचं एक संकलन करून अनेक गोष्टी आहेत ज्या आपण करायचा प्रयत्न करतो. पण ह्या सगळ्या प्रयत्नांमध्ये मला नाशिककरांची साथ निश्चित लागणार आहे. त्याचबरोबर लॉजिस्टिक्स पार्क आहे. क्रीडासाठी आपण एक खूप मोठं चांगली संकल्पना आणतो आहे. माझं तर असं मत आहे, की आत्ताची जे आपली युवा पिढी आहे, त्यांनी एनर्जी क्लब्समध्ये, इतर सगळ्या गोष्टींमध्ये आणि रील्स आणि फेसबुकमध्ये किंवा मोबाईलमध्ये घालण्यापेक्षा आपण त्यांना क्रीडा संकुलं तयार करून देऊ, चांगले मोकळे मैदानं देऊ, की शाळेपासून त्यांना अगदीच चांगल्या पद्धतीचं क्रीडा हे शिक्षण जर प्राप्त झालं तर पुनश्च एकदा ती सिस्टीम आपल्यामध्ये सुरू होईल. डिफेन्सचे खरं तर धडे दिले पाहिजे असं आता कुठेतरी जाणवतं. कारण ज्या पद्धतीने हे लव जिहादचे प्रकार घडतायत त्यामध्ये आपल्या ज्या मुली आहेत त्या तयार झाल्या पाहिजे. लाठीकाठीचे प्रयोग जे आपण आता करतो आहे शाळेमध्ये, आपण त्यांना शिकवतो आहे आणि ते मोठ्या प्रमाणात घेता येतील का याचाही उहापोह आपण करतोय. कारण जेव्हा खरात सारखे गोष्टी घडतात त्यावेळेस आपल्याला स्त्रियांना कुठेतरी पाठबळ देऊन, अगं बाई याच्याने काही होत नाही, तुझं भविष्य तुझ्याच तुझ्या हातात हातात. आहे, हे कुठेतरी सांगायची गरज खरंय. आहे. कारण ह्या भूलथापांना कोणी बळी पडू नये. ह्या अशा अनेक गोष्टी आयुष्यात होत राहतील. पण मूळ शिक्षण जे आहे, आता मी परत येते, की व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन जे एक आहे, आपण पाहताय की अशा अनेक निगेटिव्ह घटना आयुष्यात आणि आत्ताच्या पिढीमध्ये घडताय, ज्यामध्ये अगदी छोट्या-छोट्या कारणांवरनं ते जीव द्यायला जातात. ही जी इन्सिक्युरिटी आहे, हे जे मटेरियलिस्टिक ओरिएंटेशन आहे, ते कुठेतरी बदललं गेलं पाहिजे आणि जगणं हे जास्त महत्वाचं आहे मरण्यापेक्षा, हे कुठेतरी सांगितलं पाहिजे. तर हा जो बदल घडवायचा आहे, तो आयुष्यात अपॉर्च्युनिटीज क्रिएट करून होईल. त्यांना डायव्हर्जन्स देऊनच होईल आणि त्याच्यासाठी पालकत्वाची भूमिका जी घ्यायची आहे. कारण आपण पाहतोय नाशिक हे सीनियर सिटिझनचं शहर होत चाललंय. माझा युवा माझ्या शहरात कसा राहील क्या याच्यावर बात. खरं तर मला काम करायचं आहे. कारण एक IT इंजिनियर म्हणून जेव्हा माझ्याकडे, मी जेव्हा सांगितलं की आय एम गोइंग फॉर गुड, माझ्याकडे इथे गुड होतं. मला माहिती होतं की मला येऊन इथे शिक्षण संस्था चालवायची आहे. पण हे प्रत्येकाला नसतं. खरंय. प्रत्येकाला कुठेतरी पुढे जायचं असतं. मोठा पल्ला गाठायचा असतो आणि म्हणून ते खरं तर त्यांची घरटी सोडतात. पण पालक म्हणून जेव्हा ते इथे राहतात आणि आत्ताच्या ज्या संस्कृतीत आपण पाहतोय, मी कायम भाषणात त्याचा उल्लेख करते, की पहिले नारा लावला हम दो हमारे दो आणि आता तर ते म्हणतायत की डबल इन्कम नो नो किड्स. किड्स. सो ह्या विचारापर्यंत जी आपली एक युवा पिढींची विचार गेलेला आहे, त्याच्यामध्ये कुठेतरी परिवाराला धरून आपल्याला काम करण्याची खूप मोठी संधी आणि गरज आहे. ज्या पद्धतीने शहर विस्तारतं, मेट्रो सिटीज होतात, मला मान्य आहे की आपल्या युवांना ती अ, संधी गेली पाहिजे, मिळाली पाहिजे. त्यांना खूप एक्सपिरियन्स मिळतो. पण ती इकोसिस्टम उभं करण्याचं काम खरं तर कोणाचं आहे? आपण म्हणतो नाशिक महानगरपालिका किंवा कुठल्याही महानगरपालिकेचं फक्त बेसिक कामं करायचं धोरण आहे. तुम्ही कशाला याचा विचार करता? मग आम्ही नाही करायचं तर कोणी कोणी करायचं? करायचं? रोटी कपड़ा मकान और अब मोबाइल हो गया है. तो वैसे ही अब अगर मोबाइल हो ही गया है, तो आम्ही जे तुम्हाला वॉटर, पाणी, मीटर, गटर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, तर माझा युवा इकोसिस्टममध्ये कसा राहील, शहरात कसा राहील, याच्यावरतीही काम करण्याची जबाबदारी माझीच आपलीच आहे. आहे, असं कुठेतरी मला वाटतं.
की इथे अनेक इन्व्हेस्टर्स येत आहे एक सेकंड होम म्हणून. पर्यावरण जे चांगलं आहे, वातावरण जे चांगलं आहे त्याची खरं तर सगळ्यांना आनंद घ्यायचा असतो म्हणून सेकंड होम म्हणून नाशिकचा विचार केला जातो. आपल्या सिनियर सिटीजन्सला पण हेल्थ फॅसिलिटीजची गरज आहे. त्यावरही काम करण्याची संधी खूप मोठी आहे. आपण गेल्या काळात बिटकोला खूप चांगले उपक्रम राबवले. आता NICUची सुरुवात करतोय. डायलिसिस सेंटर देखील दृष्टिक्षेपात आहे. अशा अनेक गोष्टी खरं तर नाशिककरांसाठी आणि नाशिकच्या प्रगतीसाठी आपल्याला करायच्या आहेत. कुंभमेळा हे एक निमित्त आहे, पण प्रगती मात्र नाशिकची होते. ताई खूप सविस्तर गप्पा मारल्यात आणि इंग्रजी माध्यमात शिकलेली एक मुलगी मराठीत इतके सुस्पष्टपणे आपले विचार मांडते, यातनंच तुमचं बहिष्कृत असणं आमच्या लक्षात आलं. खूप साऱ्या संकल्पना तुम्ही मांडल्या आणि या कुंभाच्या निमित्तानं आपली बातचीत होत राहीलच. आजची ही बातचीत नाशिककरांच्या थेट हृदयापर्यंत भिडेल याची आम्हाला आशा आहे. तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि खूप सविस्तर सगळ्या संकल्पना महापालिकेच्या आपल्या सांगितल्या, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद. या होत्या नाशिकच्या महापौर हेमगौरी आहेर आडके. आपण त्यांच्या या सगळ्या संकल्पना फलद्रूप होत अशा शुभेच्छा त्यांना देऊयात आणि पुढच्या पॉडकास्टमध्ये पुन्हा भेटूयात लवकरच. धन्यवाद.